तर पुन्हा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लास 8च्या सेमीचा जो पेपर होणार आहे मॅथ्सचा 15 एप्रिलला, त्यामधला आपण 3 पार्ट अगोदर बघितलेले. हा चौथा पार्ट होत आहे आपला. चौथ्या पार्टमध्ये तुम्हाला मी क्वेश्चन सांगणार आहे. हे क्वेश्चन जसे जसे पेपरला तुम्हाला उतरणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, मी एवढ्या वेळेस सांगतो तुम्हाला, एक लाईक करा. कोणीही लाईक करत नाही, फक्त व्हिडिओ बघताय आणि स्किप करताय, पाहता, नोट डाऊन करता, पण एक पण लाईक करत नाही आणि हाईप दाबत नाही. मी काय मागतोय तो फक्त एक लाईक करा आणि हाईप करा, ज्यामुळे व्हिडिओची रीच डाऊन होणार नाही आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास सगळ्यांना मदत होईल. सो आता तरी ऐका, करा, लवकर करा. तुम्ही चालू असताना सांगितलं तेव्हाच करता. करा, लाईक करा आणि हाईप करा. लवकर केलं का? ओके, दाबा. तेच लाईकचा आणि हाईपचा ऑप्शन दाबा. ठीक आहे, अजून करतो आणि आपल्या पेपरकडे जातो. आपला पहिला भाग होतो इंट्रोडक्शनचा आणि प्रॅक्टिकलचा. हा आपल्याला माहित असेल काय यामध्ये तर. ओके, ठीक आहे. आता बघा, आपला नेक्स्ट जो आहे तो त्यामध्ये बी क्वेश्चन दिलेला आहे. द टोटल क्वेश्चन नंबर, एक मिनिट मी स्क्रॉल डाऊन करतो. बी मध्ये दिले द टोटल कॉस्ट ऑफ नोटबुक अँड पेन ₹60. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपला सी आणि डी बाकी होतं. क्वेश्चन नंबर 4 मला सी आणि डी एक मार्कसाठी क्वेश्चन आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणता एक दोन याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक मार्क आपल्याला कलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलं आहे, सी आफ्टर 12 इयर माय एज विल बी थ्राइस ऑफ माय एज 12 इयर ॲगो, फाईन माय प्रेझेंट एज. तुम्हाला प्रेझेंट एज विचारलेला आहे. ठीक आहे, प्रेझेंट एज विचारले तर आपण यूज करू फॉर्म्युला लेट प्रेझेंट ॲगो एक्स घेतलं. x/2 = 3 ब्रॅकेट इन द ब्रॅकेट ऑफ x - 12 इक्वेशन टाकून घेतलं. x+2 = 3x - 36 बिकॉज हा 3 इकडे भागीला होता, तो तिकडे जाऊन गुणेला गेला. ठीक आहे, मग इथं काय राहिलं, x + 12 हा 3x झाला = 36. तर हिची आपण हे केली, 48 = 2x. हे कसं झालं, x कटून गेला, 2x राहिला आणि याची प्लस झालं. 36 + 12 हा इकडं मायनसमध्ये होता, तो तिकडे प्लस केला. x = 24. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ प्रेझेंट एज ऑफ दिस इज द 24. करेक्ट ऑप्शन इज 24 इयर्स. ओके. आता सेकंड क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4 मधला डी तुम्हाला विचारलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण अ टीचर ब्रॉट 91 नोटबुक्स. शिक्षकांनी 91 नोटबुक विकत घेतल्या. आफ्टर गिव्हिंग द 2 नोटबुक टू इच स्टुडंट. प्रत्येक 2 नोटबुक एका विद्यार्थ्याला दिली. 7 नोटबुक्स वेअर लेफ्ट. त्यांच्याकडे 7 नोटबुक तरीही उरल्या. ओके, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट. तर मग नंबर किती असेल? 91 नोटबुक घेतल्या, प्रत्येकाला 2 दिल्या, तरी त्यांच्याकडे 7 नोटबुक उरल्या. तर मग स्टुडंट किती असेल? ओके, व्हॉट इज द स्टुडंट? तुला स्टुडंटची किंमत विचारली आहे. आन्सर, नोटबुक डिस्ट्रीब्युटेड 91. ओके, -7 मीन्स 84. ओके, डिस्ट्रीब्यूट किती केल्या? 84 केल्या, कारण 91 - 7 केल्या, 7 बाकी होतं. 84 नोटबुक त्यांनी वाटल्या. ही स्टुडंट गेट 2 नोटबुक. हां, तर 84 / 2 केला आपण, भागेला 2 केलं तर 42 होईल. द नंबर ऑफ स्टुडंट इज 42. द करेक्ट ऑप्शन इज 42. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर करा लवकर, लाईक करा आणि हाईपचा ऑप्शन दाबा. आणि चला, अशाच प्रकारची सिरीज कंप्लीट करा. हा पार्ट 4 होता, यानंतर पार्ट 5 पण येणार आहे. चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.